नंतर श्रीकृष्ण म्हणतात की तू या वस्तूला जी प्रयोगासाठी घेतली असतील, तू काही घे प्रयोगाला, काही लोखंड घ्या, प्लास्टिक घ्या, तू असं ठोक, इथे ठोक, इथे ठोक, इथे ठोक, भिंतीला ठोक, खुर्चीला ठोक, कुठेही तुला आवाज येईल, कानाने आवाज ऐकू येतो. तर त्या शब्द रूपामध्ये, त्या आवाजाच्या रूपामध्ये मी म्हणजे ईश्वर कणाकणात भरलेला आहे. कुठेही वाजवून पहा, काही वाजवून पहा. कुठेही वाजवून पहा, कसंही वाजवून पहा, तुम्हाला कणाकणामध्ये शब्द ऐकू येतो. येतो. त्याच्यानंतर तुम्ही इथं हात लावून पहा, इथं हात लावा, इथं हात लावा, कुठेही पूर्ण विश्वामध्ये जिथे जिथे तुम्ही स्पर्श कराल तिथे तिथे तुम्हाला थंड, गरम, नरम, कडक अनुभव येईल की नाही? येईल की नाही? तर त्या स्पर्श रूपानं मी कणाकणामध्ये उपस्थित आहो. ईश्वर शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या रूपाने संपूर्ण विश्वामध्ये तो कणाकणामध्ये ईश्वर आहे. हे इंद्रियांनी पाहिलं. मनाने काय पाहिलं? मनाने पाहिलं की आम्ही प्रत्येक वस्तूशी जेव्हा व्यवहार करतो तेव्हा आम्हाला जर वस्तू सुरुवातीपासून शेवटपर्यंत चांगलाच चांगला अनुभव देत असेल तर ती सत्वगुणी आहे. जेव्हा व्यवहारात चांगलं, परिणामात वाईट, किंवा परिणामात चांगलं, व्यवहारात वाईट, हा एक अनुभव येतो, हा रजोगुण आहे. आणि जेव्हा आम्ही संबंध ठेवतो तेव्हा आम्हाला वाईटच वाईट अनुभव येतो, याला काय म्हणतात? तमोगुण म्हणतात. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. आता याच्यासाठी आपल्याला काही कोणतं, ह्याच वस्तूला आपण या प्रयोगासाठी घेतलेल्या वस्तूमध्येच पाहू. ही पुस्तक आहे, याच्यामध्ये श्रीमद भगवत गीता लिहिली आहे. कशी आहे? हे सत्वगुणी आहे, मोक्षाचा मार्ग दाखवणार ही पुस्तक. आणि याच्यामध्ये सिनेमाचे गाणे लिहिले आहे. तर हे मनाला आनंद देणारं, मनाचा विरंगुळा, मनाचा टाईमपास करण्यासाठी काम चलावू, बरोबर. आणि याच्यामध्ये एकदम शिवी न गाडी न काय वाईट वाईट लिहिलं आहे, तर हे तमोगुणी आहे का नाही? काही समजते तुम्हाला? बरं, हे असे 3 अनुभव कोण्या वस्तूमध्ये नाही आहे? सूनबाई लग्न करून आली, दोघांनाही एकमेकाचे, सासू सुनेला स्वभाव माहीत नसतो. तर 4 दिवस, अरे म्हणे हिची अशी सवय आहे, अरे म्हणे तिचं तसं आहे. मग 15 दिवसामध्ये खटपट सुरू होते आणि बायको आपल्या नवऱ्याला सांगते का, हट आपण अलग निघू. ते सून जिला आणण्यासाठी लाखो रुपये खर्च केले आपण, ते सून एका समयी आपल्याला नकोशी होते, तिनं घर सोडून दिलं पाहिजे असं सासू म्हणते. मी सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुणाबद्दल सांगतो आहे. कशात नाही आहे हे 3 गुण? आता मी 2 दिवसापूर्वी सांगितलं होतं, मी हे फूल आहे, आणलं, कसं होतं? ताजं होतं, सुगंधी होतं, थोड्या वेळाने चला देवाच्या पायावर ठेवण्याच्या कामाचं आहे. आणि 3 दिवसानं हे 3 गुण एका एका कणामध्ये आहेत अर्जुना. मी एका एका कणामध्ये या 3 गुणाच्या रूपाने उपस्थित. ईश्वरः सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्ररूढानि मायया. ज्ञानेश्वरीमध्ये भगवान श्रीकृष्णजी म्हणतात, अरे अर्जुना, मी नाही असं या जगात काहीच नाही, मीच मी आहे, फक्त तू पहा, मी जसं सांगतो तसं पहा. हे सगळं त्या युद्धभूमीवर अर्जुनाला भगवान श्रीकृष्णजी सांगतात.
मग अर्जुनानं विचारलं का हे तर झालं, हे तर रूपांतरण होते, हे दिसते, पण हे आत्मा नावाचं काय आहे? आत्म्याविषयी काही सांग, आत्म्याचं सांग. आता हे तर प्रकृती झाली, हे सतत रूपांतरण होत राहते, हे मला माहीत आहे. आत्मा कशाला म्हणतात? आणि तू म्हणतोस की मी कणाकणामध्ये आहे, तर आत्माही कणाकणामध्ये आहे का? आणि तो कसा आहे मला सांग. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, अरे बहु पुष्कळ भाग्यवान आहेस तू. हे ज्ञान देण्यासाठीच आम्ही येतो. धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. हे ज्ञान जगापर्यंत जाण्यासाठी तू निमित्त बनला. किती भाग्यवान आहे तू. कारण हा बोध देण्यासाठीच अवतार येतात. संत किती होतात? पुष्कळ. अवतार किती होतात? 10 अवतार होतात फक्त. 10 अवतारानंतर पुन्हा ती चौकडी बदलते. 10 माणसं येतात काय सांगण्यासाठी? की कणाकणामध्ये मी ईश्वर आहे एवढं सांगण्यासाठी. तेच त्यांचं महान कार्य आहे. तेच त्यांचं सर्वात मोठं कार्य आहे. आता आत्मा पाहायचा आहे का म्हणे तुला? तर म्हणे हो. तर त्यांनी एकच सांगितलं की हे कशासाठी आणलं? ही वस्तू बाजारातून मी कशासाठी आणली? कशासाठी आणली आहे? चाटण्यासाठी, वाज घेण्यासाठी, वाजवून पाहण्यासाठी? कशासाठी आणली? अभ्यास करण्यासाठी. ते प्रियत्व, ते अस्तित्व, हा आत्मा आहे. कुठं प्रियत्व नाही आहे या जगामध्ये? अशी वस्तूच सांगा की जी आपल्याला आवडत नाही किंवा जी नसली तर चालते. बंगला बनवताना लोक सर्वात अगोदर संडास बनवतात की लघवीसाठी कुठं जाईन मी, मग बिल्डिंग बनत राहीन लागेल तर 4 दिवस. पहिले नकाशामध्ये इकडून चालू करा, पहिले हे बनवून टाका, मग बाकी पाहत राहा. मजूर येईल तो कुठे जाईल? आहे की नाही प्रियत्व? तो प्रियत्वरूप अस्तित्व म्हणजे आत्मा आहे. आणि तो कणाकणामध्ये आहे. जेव्हा मला इमारत बनवायची असते तेव्हा मी त्या पायव्यामध्ये दगड टाकतो, पैसे नाही टाकत. आणि जेव्हा मला तो कॉलम उभा करायचा असतो तेव्हा तिथे मी लोखंड बांधतो, सोनं नाही बांधत. मजूर जर कामावर नाही आला त्याच्या पाया पडतो की कसंही कर, 50 रुपये जास्त घे पण कामाला ये. आता तुम्ही मला एखादी तरी अशी वस्तू दाखवा की ज्याच्यामध्ये प्रियत्व नाही आहे, अस्तित्व नाही आहे. ठीक आहे, बरं, हा झाला आत्मा. तर हा आत्मा या पंच ज्ञानेंद्रियापासून वेगळा आहे का? हेही पहा. हे आपल्याला आवडत नाही का? आणि हे कुठं नाही. बरं, आपल्याला कारल्याची भाजी कडू असते, आपण खातो का नाही? कडू आहे पण आवडते. माझा मुलगा रोज दारू पिऊन येते, बायकोला मारते. मीनं जर म्हणलं का तुझ्या पोरालीच मारून टाकतो, तर तू काय म्हणते? नाही नाही नाही, बेवडा आहे पण माझ्या आहे. सूनबाई कशी असू द्या, शेपटी मेकडी, पण 4 बायाले सांगते माझी सुनू आहे. गेल्या साली लग्न झालं, माझा मुलगा मोठा. कुठं नाही आहे ते प्रियत्व? हे तर सांगा, काय नाही आहे प्रिय? मुर्दा सुद्धा जाळण्यासाठी प्रिय आहे. आणि आपण गेल्यानंतर आपली फोटो लावण्यासाठी प्रिय का नाही आहे? नसती प्रियता आपण आपल्या आईवडिलाची फोटो लावली असते का घरी? तो आत्मा, ही अष्टधा प्रकृती आणि आत्मा हे 2 वेगवेगळे नाही आहे.
या पुस्तकामधून आपण प्रियत्व, चाहत, जरूरत वेगळी काढू शकतो का? शब्द वेगळा काढू शकतो, गंध, रस, स्पर्श हे दोन्ही भाव एकाच वस्तूमध्ये आहे. आता मला ही वस्तू पाहिजे, मी त्याला म्हटलं की बा पिवळी पिवळी द्या, देईल का? नाही देणार. असं अशी राहते असं द्या, नाही. मला काय करावं लागेल? याचं नाव सांगावं लागेल. नाव पुस्तक म्हटलं, पुस्तक म्हटलं की रूप, रंग, आकार, गंध, स्पर्श, त्याच्या चाहत, जरूरत, गोडी, प्रियत्व सर्व एकाच वेळी मला मिळतात. क्षर म्हणजे प्रकृती, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण म्हणजे प्रकृती. त्याच्यामध्ये ओतप्रोत व्याप्त असलेला, कणाकणामध्ये ओतप्रोत भरलेला आत्मा म्हणजे ते प्रियत्व. आणि या दोन्ही भावनांचा लय कुठे होतो? नामामध्ये होतो, पुरुषोत्तम. आणि हाच सिद्धांत भगवान श्रीकृष्णजी 15व्या अध्यायामध्ये अर्जुनाला संक्षिप्त रूपाने सांगतात. द्वामिमो पुरुषो लोके क्षरश्चाक्षर एवच क्षरः सर्वाणि भूतानि कुटस्थोक्षर उच्यते. हा सिद्धांत सांगितला. अर्जुना, प्रकृती क्षर, आत्मा अक्षर, आणि या दोन्हींचा मेळ नामामध्ये होतो. नाम घेता नामाचा महिमा सांगतात संत. काय म्हणतात ते? नामा परते तत्व, नाही रे अन्यथा, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. हरिपाठ बोलतोय मी, तुम्ही हरिपाठात जाता, रोज म्हणता, पण कधी विचार केला नाही असं का म्हणतात? नामा परते तत्व, नाही रे अन्यथा, वाया आणिक पंथा जाशी झणी. अरे वायाच्या म्हणजे व्यर्थ पंथाला निघून जाशील. झणी म्हणजे कधी निघून जाशील काही कल्पना नाही. म्हणून नामा परते तत्व. आता इथं याचं नाव पुस्तक आहे, इथं याचं नाव माईक आहे, इथं याचं नाव स्वानंद आहे, इथं याचं नाव दुपट्टा आहे, इथे यांचं नाव बाबाजी आहे. इथं या सर्व नावांना जर एकत्र केलं तर काय नाव तयार होते? विश्व. आता विश्वात्मके देवे, ऐसा ज्यांचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, देवतया जवळी असे पापनाशे दर्शने. ज्यांचा असा अनुभव आहे की हा विश्वच देव आहे, त्यांना पहा. त्यांना पाहताच त्यांच्या दर्शनानं तुमचे पाप नष्ट होतात. इतकं पवित्र करणारं हे अध्यात्म. किती पवित्र करतं ते, माणसाची नजरच बदलून जाते. आणि या त्रिपुटीला सोडवण्यासाठीच गायत्री नावाचा मंत्र उदयास आलेला आहे. 17व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की अर्जुना, ओम तत्सत हे ब्रह्माचे 3 नावं आहेत. ओम तत्सत, क्षर, अक्षर, पुरुषोत्तम, सगुण, निर्गुण, संपूर्ण, साकार, निराकार नाम. त्रिपुटीद्वारे या विश्वरूप परमात्म्याला सिद्ध करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले. शब्दामध्ये सर्वांनी सांगितलं, पण सद्गुरूशिवाय तत्वबोध मिळत. कृष्णालाही सांदीपनीच्या आश्रमात जावं लागलं, श्रीरामाला वसिष्ठांकडे जावं लागलं. अवतारांनाही सद्गुरूची गरज राहते. का बरं? एखादी स्कूटर आहे, मी त्या स्कूटरमधला प्लग काढून घेतला तर ती स्कूटर चालू होईल का? एवढूसा राहते तो.
एवढूसा राहते तो प्लग जर मी त्या गाडीतून काढून घेतला तर ती गाडी सुरूच होत नाही. का बरं? काय असलं पाहिजे त्याच्यात? ते आहे क्लिक. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की डबीची काडी आहे आणि डबी आहे असं ठेवून राहा दिवसभर, पेटल का? तो क्लिकिंग पॉवर त्या प्लगमध्ये असतो. श्रीरामाला हे सांगणं की श्रीरामा, अरे या दुष्टांचा नाश करण्यासाठी तुझा जन्म झालेला आहे, तू क्षत्रिय आहेस, गुरुची गरज पडते. श्रीकृष्णाला संदीपनीनं सांगितलं, हाच बोध सांगितला. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा पट्ट शिष्य. गुरुकडून शिष्याकडे ही परंपरा प्राप्त युक्ती हळूहळू येते, आत्मसात केली जाते, त्या युक्तीला तपासलं जातं, मग त्याचा स्वीकार केला जातो. आणि एकदा हे विश्व आणि मी याच्यात काही अंतर नाही. इथे रूप दिसतंय, इथे मला रूप दिसतंय सर्वांचं, इथे रूप नाही आहे का? इथे 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 जळी स्थळी काष्टी पाषाणी. एकच तत्वाचं दर्शन झाल्यानंतर मग सुरुवात होते मननाला. जसं आपण ते वरण करतो तेव्हा आपण काय करतो, शेवटी घुसळतो त्याला घुसळणीनं. तर त्या पाण्यामध्ये त्या डाळीला एकजीव करण्याचा आपण प्रयत्न करतो. तसं हे मन या सिद्धांताला तपासायला सुरुवात करते. कारण अहंकार जो आहे, हा जो जीवात्मा आहे, हा एकाएकी मानत नाही. हा सर्व गोष्टीमध्ये काही ना काही संशय. म्हणून या अहंकाराला समाधान झालं पाहिजे. कारण अहंकार जो आहे तो त्यालाच बोध पाहिजे. उद्धार कोणाचा होते? मनाचा नाही होत, बुद्धीचा नाही होत, इंद्रियाचा नाही होत, शरीराचा नाही होत, जीवात्म्याचा होते. ज्यानं शरीर धारण केलं आहे त्याचं समाधान झालं पाहिजे. मग तो मनाकडे जेव्हा हा विचार येतो तर मनानं आपण विचार करतो की हे तर खरंच आहे, आपल्या मतानं काही सूर्य उगवत नाही, आपल्या मतानं काही आपण जन्म घेतला नाही, आपल्या मतानं काही आपण जाणार नाही. नाही, हवा, पाणी, अग्नी, पृथ्वी यात आपण काही करू शकत नाही, यांना न बनवू शकत. आणि यांच्यापासून काही मी वेगळा नाही. कारण अन्न नाही मिळालं तर मी जगू नाही शकत, पाणी नाही मिळालं तर काय होईल, हवा नसली तर कसं होईल. आणि या पंचमहाभूताने मी तयार झालो आहे. जसा मी तयार झालो आहे तशीच मासळी तयार झाली, तशीच बकरी तयार झाली. पिंड जे पिंडात आहे तेच ब्रह्मांडात आहे. हा बोध स्थिर होताच जीवनमुक्त होतो. हा जीव जीवनमुक्त होतो. मग याला जन्म घेण्याचं कारण राहत नाही. वासनेच्या संगे जन्म घेणे लागे. आणि आपल्या सर्व वासना पूर्ण करण्यासाठी या अध्यात्माशिवाय दुसरा मार्ग, कितीही बायकोचे लाड केले तरी ती आपल्याला मुक्ती देऊ शकत. का बरं? कारण ज्याच्याजवळ जे आहे तोच देईल ना. ती जास्त सेवा करील, 2 कपडे जास्त धुवून ठेवल, तिच्या आवाक्यात आहे तेच करील ना. पण तिला जर विचारलं की तत्व काय आहे, या विश्वामध्ये हे तत्व अनुस्यूत कसे ओतप्रोत व्याप्त आहेत, ती काय सांगणार आहे? म्हणून संतांच्या सत्साहित्याची आवश्यकता असते. आणि हे प्रयत्न करण्यासाठी लोक वर्गणीसाठी किती फिरत आहेत. आता एक मला मिळाले माझे मित्र, त्यांना मी म्हटलं की चला आता प्रवचन आहे, ऐकून घ्या. तर तो काय म्हणाला, म्हणे गुरुजी 2 दिवस झाले मी ड्युटीवर, मला ओव्हर टाईम होता तर वेळ नाही मिळाला, तर म्हणे मी वर्गणी घेऊन येतो. ते लोक वर्गणीत लागले आहे.
उन्हातानामध्ये लोकांच्या दारोदारी फिरत, हात जोडत फिरत आहे. कशासाठी? की माझ्या आया बहिणी हे ज्ञान घेतील, माझ्या मुलावर या शुभ विचारांचे संस्कार होतील. म्हणून ते बिचारे रानोमाळ फिरत आहेत पैसा गोळा करण्यासाठी. आणि आपण त्यांचा उपयोग काय केला? तर तमाशामध्ये 500 लोक, आणि जिथे उद्धाराचा मार्ग सांगितला जात आहे तिथे आपण 5-25 लोक. आणि हे कशाचं द्योतक आहे याचं, म्हणजे याचे हे सिग्नल्स काय आहे? तर याचा सिग्नल असा आहे की म्हणे माझ्या, म्हणजे मी जेव्हा भजनाला जाते तर मला सर्वजण म्हणते का तिथं काय ते भजनं करत आहेत? नाही, भजनाला जाते काय भेटते त्यानं? पण ही बाई त्याला हे विचारत नाही की येतं बसून टी व्ही पाहिल्यानं काय भेटते? तिथं तर काही नाही मिळत, पण इथं तरी काही इनाम मिळते का? 4 घंटे टी व्ही पाहिल्यानं कुणाला 10 रुपये तरी मिळाले का? पण नाही, टी व्हीचं आकर्षण आहे. आणि शेवटच्या वेळी मग तो काय म्हणते? देवा सोडव रे देवा, आता मला सोडव. कशापासून सोडव? कशापासून सुटलं पाहिजे या जीवानं? तर हे जे चक्र या जीवाच्या मागे लागलं आहे, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, ये संसारे बहुदुस्तारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. आद्य शंकराचार्य म्हणतात, अरे हे जन्म मरणाचं चक्र असंच सुरू राहील, आता तरी जाग रे. पण या जीवाला काही जाग येत? म्हणे सर्व माझे माझे अनांती सर्व ठरले ओझे. अरे ज्यांना मी आपलं म्हणत होतो ते मला स्मशानात सोडून चालले. एकाने असं नाही म्हणलं का नाही गेला पाहिजे. लवकर आग लावा, राळ टाका, मातीचं तेल टाका लवकर. पण हे त्याच्या लक्षातच येत नाही की ज्या इमारती बनवण्यासाठी मी उलटं सरळ कामं करतो, काय करत नाही, ती इमारतच उभी राहते आणि मी इमारतीचा मालक. लोक बाहेर काढून माझी तिरडी बांधतात आणि जाळून टाकतात. इतका साधा सरळ अनुभव आपल्या लक्षात येत नाही. म्हणून कबीरदासजी म्हणतात, मैं केही समजाऊं ये जग अंधा. अरे मी कुणाला समजवू? हे सगळं जगच आंधळ आहे. पानी के घोडा पवन असवरवा ढरकी परे जस ओस का बूंदा. हे 70% पाणी आहे याच्यामध्ये. पवन असवरवा, हवेवर सवार आहे. श्वास, आपले जर श्वास चालत आहे तोपर्यंत आपण जिवंत आहोत. श्वास थांबला म्हणजे काय होते? पाणी के घोडा, पाण्यानं बनलेला हा घोडा, पवन असवरवा, त्या हवेवर सवार झालेला आहे. बरोबर? पानी के घोडा पवन असवरवा ढरकी परे जस ओस का बूंदा. जसं त्या सकाळी दव पडते तसा हा ढलकून पडते. ढरकी पडे जस ओस का बूंदा. झालं का? पानी के घोडा हेही समजत नाही का हा पाण्याचा घोडा या श्वासावर हवेवर सवार झालेला आहे आणि एक दिवस हा ढलकून पडतो. बाप मेला तरी आम्हाला जागृती येत नाही, शेजारी मेला तरी जागृती येत नाही. हा जीव या प्रकृतीमध्ये असा काही लुब्ध झालेला आहे की या प्रकृतीला संपूर्ण जाणतो तो आणि या शरीराच्या सेवेमध्ये शेवटपर्यंत राहतो. पण शरीरात जो मी राहतो त्या मी विषयी याचा विचार करायला याला वेळ
नाच गाणं तमाशाला जाण्याची मोठी गडबड आहे, पण विवेक, कर्तव्य, धर्म याविषयी निर्णय करायला याच्याकडे वेळ. बाबाजी तुम्ही मागे टिकून बसा ना, तिकडे खंबा आहे, तर तुमच्या लक्षात येतं का मी काय सांगतोय ते. दूधवाल्याला दारोदारी फिरून विचारावं लागते, दूध पाहिजे का तुम्हाला. दारूवाला कधी कोणाच्या घरी गेला का, त्यानं कधी विचारलं का. टीव्हीमध्ये आम्ही 2 तास बसून सुनेने सासूसोबत कसं कपट करावं आणि सासूनं सुनेसोबत कसं कपट करावं हे पाहायला आम्हाला मजा वाटते. आणि त्या सिरियलमध्ये निव्वळ हे सांगितलं जाते की बायकोनं नवऱ्याला कसा त्रास द्यावा आणि नवऱ्याला बायकोनं कसं म्हणजे छळलं पाहिजे. तरी आम्ही आवडीनं पाहतो. पण ज्या ठिकाणी या जीवनाच्या उद्धाराचा मार्ग दिला जाते त्या ठिकाणी किती माणसं असतात, आपण बोटाने मोजू शकतो एवढे माणसं. आणि नाच गाणं तमाशा संगीत किती लोक राहतात. आणि हे जे कार्यकर्ते दारोदारी फिरत आहेत, वर्गणी द्या वर्गणी द्या वर्गणी द्या, यांना वेळ लागलाय का. हे ड्युटीवरून सुटल्यानंतर थकले भागले जीव दारोदारी फिरून वर्गणी मागतात आणि या कार्यक्रमाला अधिक सुंदर अधिक चांगलं बनवण्याच्या मार्गी लागतात. याचा काय उद्देश असेल. तर याचा विवेक करून विचाराने जर आपण चालू तर आपल्याला या अध्यात्माचा मार्ग म्हणजे आत्मसात होईल. आणि हे अध्यात्म कशासाठी प्राप्त करावं लागते. जसं एखादा माणूस नोकरी करतो तर त्याला आशा असते पगाराची. नाही बाबाजी, पगाराची वाट पाहते. आता 15 दिवस राहिले, आता 8 दिवस. बायकोला सांगते ठरवून जा, 2 दिवस थांबून जा, आता झालाच आपला पगार. पगार झाला म्हणजे मग दानापाणी सर्व ओके करून टाकू. तसं हे अध्यात्म प्राप्त केल्यानंतर भक्ती हा त्याचा पगार आहे. भक्ती विना उद्धार नाही कुणाचा. भक्ती विना उद्धार नाही कुणाचा. भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. मनाचा निर्धार असल्याशिवाय भक्ती होत. आणि मनाचा निर्धार कधी होतो, जेव्हा सद्गुरूकडून तत्वदर्शनाचा हा बोध आपण हृदयामध्ये ग्रहण करतो तेव्हा त्या मनाचा निश्चय होतो आणि मग भक्तीचं दान मिळते. ती भक्ती काय आहे आणि ती कशी मिळवतात याविषयी आपण 4 वाजताच्या आपल्या उद्बोधनामध्ये सुरुवात करूया. थोडंच ऐका, जास्त ऐकून काही उपयोग होत नाही. थोडंसंच ऐका पण त्याला पचवा. माझी खूप इच्छा आहे एका म्हातारीला बेसनाचे लाडू चारण्याची. एक म्हातारी आहे, बहुत चटोरी होती. ते सांगे का म्हणे बाबू आपल्या इथं बनला नाही असा तर पदार्थच नाही रे. मी तर वर्षभर एकाच कामात राहावं म्हणे. लोणचं झालं का शेवळ्या करणं, शेवळ्या झालं का अमुक करणं, अमुक झालं. माझी इच्छा आहे. तिने जी तारीफ केली की तिला बेसनाचे लाडू चारू. पण दुसरी म्हणजे दुःख याचं वाटते की जर हिला बेसनाचा लाडू चारला जर पचला नाही तर माय बिमार पडल. म्हणून तिला फक्त दाखवतो, मी खातो, तिला नाही देत. तू बाकी खा पण हे नको खाऊ, कारण हे गरिष्ठ आहे. पचवायला ताकद लागेल त्या बेसनाला, तू नको खाऊ. तसं हे अध्यात्म जेव्हा आपण ग्रहण करतो, प्राशन करतो, तेव्हा त्याचं मनन चिंतन करून त्याला पचवावं लागतं. ज्याला पचणार नाही त्याचंच ते अन्न दुश्मन बनतं की नाही. खूप खाल्लं आणि ते पचलं नाही मग जीवसुद्धा जाऊ शकतो. म्हणून थोडंसंच ऐका, त्याचं मनन चिंतन करा, निधिध्यासन करा, त्याला पचवा. आणि पचल्यानंतर मग जसं रक्त रस निर्माण होतो त्याप्रमाणे हे ज्ञान तुमच्या रोमरोमामध्ये प्रगट होईल. आणि मग भक्ती लक्षात येईल. भक्ती कशाला म्हणतात. भक्ती विना उद्धार नाही कुणाचा. आणि यासाठी तुकडोजी महाराज उदाहरण देतात. हे ऐकाना
संत पुरावे, अनुभवियांचे अनुभव घ्यावे. हे ऐका ना संत पुरावे, हे संत पुरावे ऐका ना, अनुभवी यांचे अनुभव घ्या ना. ज्यांनी अनुभव घेतला आहे त्यांचे अनुभव घ्या ना. हे ऐका ना संत पुरावे, अनुभवी यांचे अनुभव घ्यावे. शांती सुखाचे आगर बरवे. आगर कशाला म्हणतात? गोडाऊन. शांतीचं आणि सुखाचं गोडाऊन आहे हे. शांती सुखाचे आगर बरवे, आपण तरुणी दुजाता रावे. आपण तर तरुणच जायचं आहे, पण दुजालाही चालते का भजनाले? नाही चालते का भजनाले? भलेही तो नाही म्हणे हो म्हणे त्याचं काम आहे, पण आपलं काम हे जरूर आहे का चालते का भजनाले? आपण तरुणी दुजाता रावे, हा संदेश शिवाचा. हा संदेश देण्यासाठी श्रीकृष्ण भगवान अवतार आले आणि त्या श्रीकृष्ण भगवान अवतारांचं सिद्धांत आपल्याला सांगण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज आले. आणि मराठीमध्ये हा ज्ञानेश्वरी श्रीमद भगवद्गीतेचं भाष्य आमच्यासमोर उपस्थित आहे. आपण त्याचा लाभ घेऊया आणि आपण तरुणी दुजाता रावे हा सत्संकल्प करूया. इथेच हे सकाळचं आपलं निवेदन समाप्त करूया आणि 4 वाजता आपण भक्तीचा महिमा, भक्ती कशाला म्हणतात, ती कशी करतात, ती कशी होते आणि त्या भक्तीनं काय प्राप्त होते याविषयी विचार करूया. नर्मदे हर. सद्गुरु भगवान की जय. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय.